सोशल मीडियाचं जग किती भारी असतं ना. परफेक्ट स्माइल, ट्रॅव्हल व्लॉग्स, हसत खेळत जगणारी जोडपी आणि कॅमेरा समोर दाखवलेलं हॅपी मॅरिड लाईफ. पण विचार करा, ज्या जोडप्याला पाहून लाखो लोक कपल गोल्स म्हणत होते आणि त्याच नात्याचा असा भयानक शेवट होईल असं कुणाला वाटलेलं. रात्रीची वेळ, हातात दागिने आणि रोख रकमेची बॅग, अंगात नाईट गाऊन. नवऱ्याला वाटलं बायको हरवली आहे, पण सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि नवऱ्याचे डोळे पांढरे झाले. प्रसिद्ध युट्यूबर अखिल NRD आणि त्याची पत्नी मेघा यांच्यात घडलं काय, जाणून घेऊया. या बातमीतला मुख्य म्हणजे अखिल NRD, केरळचा एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर, आणि त्याची पत्नी मेघा, जिनं LLB पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. लॉ कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झालेलं प्रेम हळूहळू घट्ट झालं. नोव्हेंबर 2024 मध्ये दोघांनीही थाटामाटात लग्न केलं. लग्नानंतर अखिलनं मेघाला व्लॉगिंगच्या जगात आणलं. त्यांच्या लाईफस्टाईल व्लॉग्सना, विनोदी व्हिडिओजना लोकांनी डोक्यावर घेतलं. मेघाच्या स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवर फॅशन, ब्युटी कंटेंटची हवा होती. लोकांच्या दृष्टीनं ते परफेक्ट कपल होतं. पण म्हणतात ना की कॅमेरासमोर दिसणारं जग नेहमीच खरं असतं असं नाही. लग्नानंतर मेघा एका कोर्ससाठी रोज बसनं जायची, आणि इथंच या कथेला एक वेगळा ट्विस्ट मिळाला, ज्याची कल्पना अखिलनं स्वप्नातही केली नव्हती. बसनं प्रवास करताना मेघाची ओळख एका स्थानिक बस कंडक्टरशी झाली. हळूहळू ओळखीचं रूपांतर गप्पांमध्ये आणि गप्पांचं रूपांतर प्रेमात. कथा इथंच संपत नाही. काही दिवसात त्या बस कंडक्टरला सरकारी नोकरी लागली, बस नोकरी पक्की झाली आणि प्रेमाचा प्लॅन सुद्धा. ऑगस्ट 2026 ची एक मध्यरात्र. अखिल गाढ झोपेत असताना सकाळी उठून बघतो तर मेघा घरात नव्हती. अखिल घाबरला. वाटलं बायको हरवलीये किंवा काही संकट आलंय. त्यानं थेट पोलीस ठाण्यात बायको हरवल्याची कंप्लेंट नोंदवली. पोलीस तपास सुरू झाला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. जेव्हा फुटेज अखिल समोर आलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. फुटेजमध्ये दिसलं की रात्रीच्या अंधारात अंगात फक्त नाईट गाऊन घातलेली मेघा हातात सूटकेस, दागिने आणि रोख रक्कम घेऊन गुपचूप घराबाहेर पडतेय. बाहेर तिची वाट पाहत उभा होता तोच बस कंडक्टर, आणि दोघेही अंधारात गायब झाले. सीसीटीव्ही फुटेज बाहेर येतात सोशल मीडियावर गदारोळ माजला. बातमी वाऱ्यासारखी पसरली, पण नाटकात अजून एक ट्विस्ट बाकी होता. पळून गेल्यानंतर मेघानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तिनं अखिलवर गंभीर आरोप केले. अखिलचे विवाहबाह्य संबंध होते, आपल्या नात्यात तणाव होता असा दावा तिनं केला. पण गंमत म्हणजे हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर काही वेळातच तिनं तो डिलीट सुद्धा केला. तर मंडळी, ज्या अखिलनं आपल्या बायकोला ओळख मिळवून दिली, ज्या नात्याला लोकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला, त्या नात्याचा असा धक्कादायक शेवट झाला. या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध होतंय की रील्सच्या चमकत्या जगात दिसणारं प्रेम हे नेहमीच रिअल असतं असं नाही. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय? चूक कोणाची आहे? परिस्थितीची, नात्यातील दुराव्याची, की सोशल मीडियाच्या दिखाव्याची? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.